सगळ्यात पहिला प्रश्न माझा असा की वारी म्हणजे काय, तुमच्या शब्दात सांगा. रामकृष्ण हरी. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत. तुकोबराय म्हणतात. म्हणजे तुकोबरायांच्या अगदी विश्वंभर बाबांच्याही पूर्वीपासून तुकोबरायांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती आणि तो नित्यनेम महाराजांनी हा चालू केला होता. आणि तोच नियम महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांनीही सुरू ठेवला, परंतु एक बदल केला वारीमध्ये. पूर्वी जी वारी जायची ती दिंड्या या स्वरूपामध्ये जायची. एकटा माणूस पायी चालणं हा वारकरी असायचा, त्याला वारकरी म्हटलं जायचं. पंढरीची वारी करायचं आणि समूहाने लोक जाऊ लागले. 4 लोक, 2 लोक, 10 लोक, 100 लोक असे समूहाने जाऊ लागल्यानंतर त्याला एक दिंडीचं स्वरूप प्राप्त झालं. त्याला दिंडी म्हटलं जाऊ लागलं. बरोबर. आणि मग अशा दिंड्या पूर्वी जायच्या. हा फार पुरातन इतिहास आहे. बऱ्याच वर्षापासून अशा दिंड्या ह्या जात आहेत. परंतु पालखी सोहळा हा नारायण महाराजांनी सुरू केला. नारायण महाराज 340वा या वर्षीचा तुकोबरायांचा हा पालखी सोहळा आहे. बऱ्याचशा लोकांना, अगदी वारकऱ्यांना सुद्धा काही काही माहीत नाही की हा सोहळा कुणी सुरू केला, हा कधी सुरू झाला, ज्ञानोबारायांनी वारी कशी केली, नाथरायांनी वारी कशी केली, अथवा तुकोबरायांनी वारी कशी केली, त्यावेळी पालखी सोहळे होते का, हे माहीत नाही बऱ्याच लोकांना. तुकोबराई वारी करायची, ज्ञानोबाराय करायचे, सगळ्या संतांनी वारी केलेली. बरोबर. परंतु हा पालखी सोहळा आणि याचे जनक हे तुकोबरायाचे तृतीय सुपुत्र नारायण महाराज यांनी सुरू केला. नारायण महाराज हे माऊलींचे अवतार असं समजलं जातं. तुकोबरायांनी फार मोठी सेवा केली माऊलींची. माऊलींचं मंदिर तुकोबरायांनी जीर्णोद्धार केला मंदिराचा, अगदी त्याचा उल्लेख सुद्धा आहे इतिहासामध्ये. आणि माऊलींचं फार मोठी सेवा केल्यानंतर माऊलींनाही वाटलं, संत कुणाचं ऋण ठेवत नाहीत. माऊलींना वाटलं की आपण तुकोबरायांच्या पोटी जन्म घेऊन तुकोबरायांची सेवा करावी. आणि म्हणून माऊलींनी नारायण महाराजांच्या रूपाने तुकोबरायांच्या पोटी जन्म घेतला. परंतु नारायण महाराजांचा जन्म होण्याच्या अगोदर तुकोबरायांनी वैकुंठ गमन केलं. नारायण महाराजांचा जन्म झाला, आमच्या जिजाऊ मासाहेबांनी त्यांचं पालन पोषण केलं. त्यांचं ते मोठे झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केलं आमच्या जिजामातेने. आणि मग त्यांनी 340 वर्षापूर्वी देहूतनं तुकोबरायांच्या पादुका घेतल्या. ते आळंदीला आले, आळंदीतनं माऊलींच्या पादुका घेतल्या आणि ते कावडी स्वरूपामध्ये, कावड इकडे एक असते आणि इकडे कसं, त्या कावडीच्या स्वरूपामध्ये त्या दोनही पादुका ठेवल्या आणि ते पंढरपूरच्या वाटेने मार्गक्रमण करत चालू लागले. शेतामध्ये काम करणारे लोक वगैरे ते पाहायचे की हे वेगळं दिसू लागलं ना. त्यांना ते विचारू लागले, महाराज हे काय. त्यावेळी महाराज फक्त म्हणायचे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि मग तिथून पुढं हे भजन सुरू झालं, ज्ञानोबा तुकाराम हे भजन. तिथून पुढं नारायण महाराजांनी हे लोकांना सांगू लागले. लोक विचारायचे हे काय, ते म्हणायचे ज्ञानोबा तुकाराम. आणि हे ज्ञानोबा तुकाराम भजनाचे जनक सुद्धा नारायण महाराज. आणि त्याच्यानंतर मग कालांतराने पहिल्यांदा त्यांनी 1-2 वेळा काही केलं असेल हे माझ्याही ऐकिवामध्ये. आमचे मोठमोठे कीर्तनकार, आमचे अनेक देहूकर महाराज सांगतात, माहिती दिलेली आहे त्यांनी. बरीचशी ज्येष्ठ मंडळी तुकोबरायांचे वंशज आहेत, बरेचसे जण कीर्तन करतात आणि बरीचशी माहिती ते सांगतात आपल्याला. आणि अनेकांनी ती सांगितलेली आहे.
आणि ती आता आमच्यापर्यंत आली आणि इथून पुढेही ती जाणार. बरोबर. आणि त्यांच्या त्या सांगण्यावरून तुकोबरायांच्या चरित्रामध्ये पण त्या पद्धतीचं हे लिखाण आहे. मैपती महाराजांनी जे चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये सुद्धा हे आलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत, बरेचसे पुरावे आहेत. आणि मग तो पालखी सोहळा सुरू झाला. त्यानंतर मग काही आक्रमणं होऊ लागली परकीयांची त्या काळामध्ये. मग छत्रपती संभाजी महाराजांनी त्यावेळी राजाश्रय दिला पालखी सोहळा त्या वारीला. आणि मग ती जरी पताका ते घोडे त्यावेळेला ते दिल्यामुळं आजही जी जरी पताका चालती तुकोबरायांच्या रथासमोर ती आजही भोसले घराण्याकडनं येते. संभाजी राजांनी दिलेली ती जरी पताका ती चालती. त्यावेळी तो राजाश्रय मिळाला आणि दोन्हीही पालख्या एकत्र जायच्या, एकाच मार्गावरून एकत्रच सोहळाच एकत्र जायचा. बरोबर. माऊलींचा आणि तुकोबरायाचा. काही कालखंडापूर्वी त्या विभक्त झाल्या. म्हणजे त्यांचा मार्ग वेगळा आणि हा मार्ग म्हणजे मार्ग आपण आता वेगळा जो मार्ग पाहतोय हा तो मार्ग काही कालांतराने सुरू झाला. बरोबर. आणि वेगवेगळे विभक्त झाल्यानंतर आज या सोहळ्याला जागतिक स्वरूप म्हणजे स्वरूप आलंय.